आणि मुंबईतनं आता एक मोठी बातमी समोर येते। कृषी पुरस्कार सोहळ्यामध्ये राडा झालेला आहे। शेतकऱ्यांचा अपमान होतोय अशी भावना इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली। राज्यपालांनी केवळ 30 मिनिटं दिल्यामुळे ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। स्टेजवर येत इथल्या शेतकऱ्यांनी उपरणे आणि फेटे सुद्धा उडवल्याचं बघायला मिळालं। तर मुंबईमध्ये कृषी पुरस्कार सोहळ्यामध्ये हा संपूर्ण राडा झालेला आहे आणि शेतकऱ्यांचा अपमान होतोय अशी भावना इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। आम्ही तुमचा सन्मान करायला राज्यपाल महोदयांना इथं बोलवतोय आणि तुम्ही अशा पद्धतीनं काही न व्हायच्या अगोदरच या ठिकाणी गर्दा करता। हे बरोबर नाही, हे बरोबर नाही। मी इथं येऊन सांगतो तुम्हाला की तुम्हाला एकट्याला राज्यपालाच्या मार्फत पुरस्कार दिला जाईल। चला बसा। विनंती आहे, दादा हो आमचं ऐका। शेतकरी दादी आहे, दादा हो आमचं ऐका। तर राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय मुंबईमध्ये भव्य अशा कृषी पुरस्कार सोहळ्याचं हे आयोजन करण्यात आलेलं असतानाच त्या ठिकाणी राडा झालेला आहे। शेतकऱ्यांचा अपमान होतोय अशी भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आणि या ठिकाणी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा केला, मात्र यामध्ये त्यांना काही यश आलेलं नाही। शेतकऱ्यांची नाराजी ही तीव्र आहे आणि राज्यपालांनी केवळ 30 मिनिटं दिल्यामुळे ही संपूर्ण नाराजी ओढवलेली होती। स्टेजवर येत या शेतकऱ्यांनी उपरणे आणि फेटे सुद्धा उडवल्याचं चित्र बघायला मिळालं। दुसरीकडे पोलीस प्रशासन तसंच उपस्थित सर्व मान्यवर आणि स्वतः कृषी मंत्री सुद्धा शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते। अग्रवाल नाशिकचे पत्रकार मुकुंद टिंगळे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। मुकुंदजी, स्वागत आहे। आपण पाहतोय या संपूर्ण कृषी पुरस्कार सोहळ्यामध्ये हा राडा झाला। एकंदरीत शेतकऱ्यांच्या नेमक्या भावना काय होत्या, त्यांच्या मागण्या काय होत्या? गेल्या 3 वर्षाचे पुरस्कार रखडलेले होते आणि या पुरस्कारांसाठी राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलोत्पादन मंत्री दादाजी भुसे, दीपक केसरकर आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार होते। मात्र एका वेळेस 7 पुरस्कार देण्यात येतील आणि वेळ कमी असल्यानं राज्यपालांना नागपूरला जायचे असा निरोप आला होता। त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आणि कार्यक्रमावर त्यांनी बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला होता। मात्र कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली आणि त्यानंतर काही वेळातच राज्यपाल अजित पवार, उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री व्यासपीठावर आले आणि त्यांच्या प्रास्ताविकात त्यांनी सांगितलं की राज्यपाल आता हे पुरस्काराचं वितरण करणार, त्यामुळे पुरस्काराचं वितरण आता पुन्हा सुरळीत चालू आहे आणि राज्यपालांनी शब्द दिलाय की भाषणं कमी करा आणि मी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना सन्मानित करण्यासाठी थांबलोय। त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप या ठिकाणी कमी झाल्याचं दिसतंय। मात्र आता कार्यक्रम सुरळीत सुरू आहे, कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी गडबड गोंधळ नाही। निश्चित आपल्यासोबत मुकुंद पिंगळे होते आणि त्यांनी संपूर्ण या घटनाक्रमाची माहिती दिलेली आहे। आभारी, धन्यवाद आपल्या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण पाहतोय अपमान होतोय अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आणि त्यातूनच हा संपूर्ण राडा झाला।